फोटोफोबिया म्हणजे जेव्हा आपल्या डोळ्यांना लाईटची सेन्सिटिव्हिटी होते. आपण ब्राईट लाईट तर बरेचसे लोक सहन नाही करू शकत, पण इवन जो लाईट ब्राईट नसतो, जो नॉर्मल डोळ्यांनी आरामात सहन करता आला पाहिजे, तो पण जेव्हा आपण सहन करू शकत नाही तेव्हा त्याला आपण फोटोफोबिया म्हणत असतो किंवा लाईट सेन्सिटिव्हिटी म्हणता येते त्याला. मायग्रेनमध्ये लोकांना सगळ्यात पहिले प्रकाशापासून त्रास होतो आणि ते अंधार करायला जातात. फोटोफोबिया नुसता मायग्रेनमुळेच नाही होत, फोटोफोबियाचे काही कारण डोळ्यातही असतात. जसे की जेव्हा आपल्याला आपला जो समोरचा काळा पडदा देवाने दिलेला आहे त्याला आम्ही कॉर्निया म्हणतो. त्या कॉर्नियावर कचरा असेल, त्या कॉर्नियावर काही मार लागला असेल किंवा त्या कॉर्नियावर काही इन्फेक्शन असेल, तर सगळ्यात पहिलं त्याचं लक्षण असतं फोटोफोबिया. तुमच्या डोळ्यात आतमध्ये जरी कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन झालं तरीही तुम्हाला सगळ्यात पहिले प्रकाशापासून त्रास होतो. आणि बाकीची काही कारणं असतात, जसं की मायग्रेन हे अतिशय महत्वाचं कारण आहे, ज्याच्यात प्रकाश आपण सहन करू शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा प्रेशर वाढतं किंवा डोक्यात रक्तस्त्राव होतो, तेव्हा देखील डोळ्यातनं देख करू शकतो. जेव्हा डोळ्याला लाईटचा खूप त्रास होतो तेव्हा जेव्हा आपण तपासणी करतो, त्याच्यात बरेचदा डोक्यातलं प्रेशर देखील वाढल्याचं आढळून येतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे आपल्याला प्रकाशापासून त्रास होऊ शकतो. जसं मी सांगितलं की मेन डोळ्यामध्ये काही कारण असतात. डोळा खूप कोरडा पडला तरी तुम्हाला लाईट सहन करता होत नाही डोळ्यामध्ये. इव्हन साधा जेव्हा आपला डोळा येतो, ज्याला आपण कंजंक्टिव्हायटिस म्हणतो, तेव्हा देखील आपल्याला प्रकाश सहन करण्याची शक्ती आपली बरीच कमी होऊन जाते. आणि फोटोफोबिया हा डोळ्यासाठी एक मोठं सिम्पटम असतं. ती जर फोटोफोबियाची साईन डोळ्यात पेशंटच्या दिसली डॉक्टर्सना, तर नक्कीच डोळ्यामध्ये साधा आजार नाहीये, काहीतरी मोठी गोष्ट आहे हे आपल्याला आपल्याला आढळून येते. सो डोळा हा एक मोठा कारण असतो फोटोफोबियाचा. दुसरं मी बाकी जसं सांगितलं, मायग्रेन आहे, डोक्यामध्ये झालेले ब्लिडिंग्स आहे किंवा डोक्यामध्ये वाढलेलं प्रेशर आहे, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला फोटोफोबिया दिसतो. सिम्पटम जेव्हा तुमच्या लक्षात येतो त्यावेळेला सगळ्यात पहिले डॉक्टरकडे जाणं, त्याला टाळायचं नाही. डॉक्टरकडे जाऊन त्याच्याकडनं प्रॉपरली तपासणी करून घ्यायची. कारण बरेचदा मी जसं सांगितलं, ही खूप छोटी गोष्ट नसते. फोटोफोबिया आपल्याला तेव्हाच होतो जेव्हा डोळ्यामध्ये काही ना काही प्रकारचा प्रॉब्लेम उभारलेला असतो, खास करून इन्फेक्शन. त्यामुळे डॉक्टरला जाऊन ताबडतोब दाखवणे. त्याच्यात बरेचदा त्या कॉर्नियाची पूर्ण तपासणी करण्यात येते. डोळ्यात बाकी कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे ते पाहण्यात येतं आणि त्यावरती मग डॉक्टर प्रॉपर निदान करून आजार काय आहे ते तपासून त्या हिशोबाने आपल्याला औषधं सुरू करू शकतात. जेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्हाला लाईटचा त्रास होतोय, बरेचदा तर लाईट बद्दल मी बोलतच नाहीये, आपला साधा टीव्हीचा लाईट किंवा इव्हन कम्प्युटरचा ब्राईट लाईट देखील आपल्याला सहन होत नाही. आणि जेव्हा असं होतंय तेव्हा ही नक्कीच खूप अशी साधी गोष्ट नसते. आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायला हवा. ताबडतोब तुमच्या डोळ्यांच्या तज्ज्ञांना जाऊन दाखवणं जरुरी आहे, सो दॅट ते हे शोधून काढू शकतात की तुमचा हा जो त्रास आहे हा डोळ्यांमुळे होतो आहे, डोळ्यात काही इन्फेक्शन आहे, डोळ्यात काही कचरा आहे किंवा डोळ्याला काही मार लागला आहे, किंवा मग बाकी कुठले शरीरामध्ये त्रास आहेत ज्याच्यामुळे डोळ्यात आपल्याला हा प्रकाशाचा त्रास होतो. आणि तो जो काही आजार असतो त्याप्रमाणे मग डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट सुरू करतात आणि ऑलमोस्ट 100% आपल्याला फोटोफोबियापासून आराम मिळू शकतो. प्रत्येक वेळा आपल्याला आधी कारण शोधून काढणं हे महत्वाचं असतं. प्रत्येकाचं कारण वेगळं असतं आणि त्या कारणानुसार आपल्याला औषध उपचार करण्यात येतो. जसं की इन्फेक्शन असेल, त्याच्यावर आपण अँटीबायोटिकचे ड्रॉप्स देत असतो, डोळ्यावरची सूज कमी करणारे ड्रॉप्स देतो आणि हे दिल्यानंतर बरेचदा पेशंट 3 ते 4 दिवसात अगदी कम्फर्टेबली चांगला ब्राईट सनलाईट देखील फेस करू शकतो. काही कारण असतात डोळ्यामध्ये जे बरेच आतली चीड असते, डोळ्याच्या रक्तातली चीड असते, तर ते लवकर जात नाही. त्याच्यासाठी आपल्याला 1 आठवडा 10 दिवसाची ट्रीटमेंट करावी लागते आणि ते उपचार केल्यानंतर आपला त्रास कमी होऊ शकतो. जसं मायग्रेनवरही आपण औषधं दिले की औषधं दिल्यानंतर मायग्रेन जेव्हा शांत होतं तेव्हा आपला हात प्रकाशाचा जो होणारा त्रास असतो तो देखील पूर्णपणे गायब होऊन जाऊ शकतो. जवळपास मोस्ट मोस्ट ऑफ द टाइम्स तो पूर्णपणे बरा होतो. कधी कधी जेव्हा ज्यांना अल्बिनिझम असतं, म्हणजे जे पेशंट्समध्ये चेहरा पूर्ण पांढरा पडायला लागतो आणि पिगमेंटेशन कमी असतं,
अशा पेशंट्सना डोळ्यामध्ये देखील जे रंग पकडणारी पिगमेंट असते ती नसते, तिला आपण वापस तर आणू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांमध्ये लाईटचा त्रास हा परमनंट असतो. मग या वेळेला आपण काय करू शकतो, तर अशा वेळेला आपण आजकाल रंगीत कॉन्टॅक्ट लेन्सेस आणले, ज्या डोळ्यामध्ये जेव्हा आपण लावतो तर त्या रंगीत कॉन्टॅक्ट लेन्सचे सूर्यकिरण थांबवते. अदरवाईज हे पेशंट बाहेर निघाले की डोळा बंद करून बाहेर निघतात आणि परमनंट इलाज आपल्याजवळ कुठलाच नाही आहे. त्यामुळे आपण अशा पेशंट्सला ह्या कॉन्टॅक्ट लेन्सेस दिल्या की बरेचदा ते इनफॅक्ट बऱ्याच उन्हात देखील बाहेर जाऊन स्वतःची कामं स्वतः करू शकतात. सो जरी आपण मूळ कारण काढू नाही शकलो तरी त्याच्यावर आपल्याला एक छोट्या प्रमाणाची ट्रीटमेंट कॉन्टॅक्ट लेन्सच्या द्वारे अवेलेबल असते. हा जर टेम्पररी असेल, म्हणजे की काही कारणावत झाल्यामुळे, इन्फेक्शन्समुळे, डोळ्यामध्ये आलेल्या चीडमुळे, मार लागल्यामुळे जर झाला असेल तर याला औषध उपचार केल्याने तो निघून जातो. त्यामुळे मग पेशंट्सना पुढे जाऊन आठवड्या 10 दिवसानंतर हा प्रश्नच उभारत नाही. पण मी जसं सांगितलं की जे पेशंट ज्यांना अल्बिनिझम असतं, विटिलिगो असतो, ज्यांचे शरीरातल्या पिगमेंट्सच निघून जातात, त्या पेशंटवर आपला जो परमनंट इलाज कुठलाच नाहीये. त्यामुळे मग त्यांना आपल्याला उन्हात जाऊन ते कसे जगतील हे शिकवावं लागतं. एक तर आपण त्यांना डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स देतो, ज्यांनी त्यांचा थोडासा प्रकाशाचा त्रास आपण कमी करू शकतो, किंवा मग आपण त्यांना थोडेसे डार्क टिंटेड ग्लासेस देतो, सनग्लासेस सारखे, ज्यांनी ते थोडा लाईट सहन करू शकतील आणि कमीत कमी स्वतःची कामं स्वतः करू शकतील, कोणा दुसऱ्यावरती निर्भर राहून. सो 2 प्रकारचे असतात, टेम्पररी फोटोफोबिया आणि परमनंट, आणि दोन्हीवर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आपण पेशंटला देऊन त्यांचं लाईफ जितकं कम्फर्टेबल करू शकू तितकं आपण कम्फर्टेबल करायचा प्रयत्न करतो.